तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा वैकुंठीचा राणा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. विठ्ठला विठ्ठला. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्राय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी. आज मौजे कोठाळा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी या ठिकाणी वैकुंठवासी उत्तमराव नारायणराव बोचरे यांच्या गंगा पूजनाचा नाम गोड जेवणाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे आयोजक त्यांचे सुपुत्र आदरणीय नारायणराव उत्तमराव बोचरे, मला वाटतं आजोबांचंच नाव ठेवलेलं आहे. तर नारायणरावांनी आपल्या वडिलांच्या
श्रद्धा, भावना, निष्ठा, आपल्या वडिलाप्रती असलेली श्रद्धा, आपल्या वडिलाप्रती असलेली भावना आणि निष्ठा, कृतज्ञतापूर्वक या सेवेचं आयोजन केलेलं आहे. ज्ञानदान आणि अन्नदानाच्या रूपात आजची ही सेवा आहे. म्हणून नारायणरावला कोटी कोटी धन्यवाद. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. देवाला सुद्धा अशा संततीचा आनंद होतो की आपले वडील गेल्यानंतर जे क्रियाकर्म आपल्याला करायचं असतं त्याच्यामध्ये, आता तुमच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. तुम्ही 10वा केला, त्याच्यानंतर आज 13वीचा कार्यक्रम. आपल्या गरुड पुराणानुसार श्रद्धेनं केलेलं जे कार्य आहे त्यालाच म्हणायचं श्राद्ध. आपल्या पूर्वजांचं स्मरण, जेवढे आपले पूर्वज इहलोक सोडून गेलेले आहेत त्या सर्वांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करणं हे पुढील पिढीचं कर्तव्य असतं, त्यांच्या मुलांनी, नातवांनी. तर त्यामुळं या सेवेला किंमत आहे. म्हणून नारायणरावला मी धन्यवाद देतो. आणि ज्यांचं देहावसान झालं ते म्हणजे उत्तमराव. नावामध्येच उत्तम आहे. तुकोबराय सुद्धा म्हणतात, उत्तम कोणाला म्हणायचं? उत्तम त्या याती, देवा अनन्य शरणगती, देवा अनन्य शरणगती, देवा अनन्य शरणगती, उत्तम त्या याती. भाई आवाज देतो. उत्तम त्या याती, देवा अनन्य शरणगती, नाही दुजा भाव. मगाच्या सारखा ठेव. काही उत्तम मध्यम भाव. अशा याती उत्तम आहेत ज्या देवाला अनन्य भावानं शरण जातात. म्हणून उत्तम रावांनी, भगवान सुद्धा म्हणतात ना, क्षर आणि अक्षर जे पुरुष आहेत आणि तिसरा पुरुष जो आहे तो म्हणजे उत्तम पुरुष, पुरुषोत्तम. जसं हनुमंतरायांनी ही पदवी मिळवली. प्रभू श्रीरामाची भक्ती केली. थोडा आवाज मगाच्या सारखा कर. प्रभू श्री रामचंद्रांची भक्ती हनुमंतरायांनी केली आणि भक्ताला पुरुषोत्तम पदवी मिळाली. पुरुषोत्तम पदवी मिळवणारे हनुमंतराय आहेत. म्हणून असा पुरुष उत्तम आहे जो देवाला अनन्य भावानं शरण जातो. आता उत्तमरावांनी जीवनभर केलेला परमार्थ आणि परमार्थ करून शेवटी देवाला विनंती करावी लागते. म्हणून आजच्या या गंगापूजनानिमित्त, गोड जेवणानिमित्त घेतलेला अभंग, जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगाद्वारे तुकोबराय संतांना विनंती करतात की मी जीवनभर परमार्थ केला, नामचिंतनात आयुष्य झिजवलं. आता आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये संत जनाजवळ विनंती आहे की तुम्ही कृपावंत आहेत. सनकादिकासारखे संत उदार आहेत, कृपावंत आहेत, दयाळू आहेत. म्हणून एवढा माझ्यावर उपकार करा की आता शेवटच्या टाईमला, शेवटच्या वेळेला माझा नमस्कार देवाला सांगा. एवढी माझी कळकळीची विनंती तुम्ही देवाकडे करा की माझा विसर देवाला पडू नये. त्याला माझी आठवण करून द्या आणि लवकरात लवकर मला मूळ पाठवा. मला देवाच्या जवळ जायचंय. मला माझा जीव शिवाला जाऊन मिळवायचा आहे. म्हणजे आत्मस्वरूप आपलं प्रभू स्वरूपात मिळवून टाकायचे. त्याला म्हणायचं ब्रह्मीभूत होणं. आत्मस्वरूप, जीव ब्रह्मस्वरूप होणं. आपलं आत्मस्वरूप भगवत चरणी विलीन करायचं आणि ब्रह्मस्वरूप जीवाला करून टाकायचं. अशी विनंती संतांकडेच करतात तुकोबराय. त्याचं कारण संतच हे करू शकतात. म्हणून या अभंगाद्वारे श्री संत तुकोबराय देवाकडे विनंती करतात की माझा नमस्कार देवाला सांगा. विठ्ठला साधारणपणे आपण सर्वजण प्रयत्न, जीव जन्माला आला तेव्हापासून
या जगामध्ये आल्यावर आपण प्रत्येकानं आपलं एक टार्गेट ठरवावं लागतं. म्हणजे ध्येय काय आहे जीवाचं? जीव हा शिवाला जाऊन मिळाला पाहिजे. मग आता ह्या मनुष्य जन्मातच ते शक्य आहे. म्हणून मनुष्य जन्माची दुर्लभता संतांनी सांगितली की नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, आणि तुम्ही आठवा मधुसूदना, भगवंताचं चिंतन करत करत काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून ज्यांनी काळ सार्थक केला त्यांनी, कुणी धरिला मनी विठ्ठल, ज्यांनी क्षणाक्षणाला नामाचं स्मरण केलं, क्षण क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा, ज्यानं क्षणाक्षणाला नामचिंतन केलं, प्रभू कार्यात देह झिजवला, तो उत्तम आहे. आणि त्यानं या इहलोकात आल्यावर आपलं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं. समजा एखादं बापानं मुलाला काम सांगितलं आणि त्याच्याकडून ते काम झालं तर तो ताठ मानेनं बापाजवळ येतो, नाही तर कल्टी मारतो. का तर बाप विचारेल काय झालं कामाचं, ह्यानं कामच केलेलं नसते, म्हणून तो इकडून पळतो तिकडून. बापाची नजर लपवून बापाच्या जवळच येत नाही. म्हणून ताठ मानेनं जेव्हा मृत्यू येतो तेव्हा देवाच्या जवळ जायचं असतं, तेव्हा देव सुद्धा रडला पाहिजे की माझा भक्त आला, आणि देवानं हसत स्वागत केलं पाहिजे स्वर्गामध्ये. म्हणून उत्तमरावांनी उत्तम भक्ती केली, आयुष्यभर परमार्थ केला. म्हणून शेवटच्या टाइमला सनकाधिक संतांना विनंती, तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही सनकाधिक संत, अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय म्हणतात, तुम्ही सनकाधिक संत, मनविता कृपावंत. तुम्ही स्वतःला कृपावंत समजता, म्हणजे आहेतच. जेवढेही संत आहेत तेच कृपावंत आहेत. कसे कृपावंत आहेत सांगतो तुम्हाला. तपे व्रते दाने गोविंद पै भेटे, परी साधू न भेटे भाग्यविन. संतांची भेट भाग्याशिवाय होत नाही. भाग्याचा उदय तेहे जोडे संत पाय, येथोनी अनुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा. म्हणून अनंत पुण्य कोट्यानुकोटी असेल तर संतांची भेटी होते.
मग असे संत कोणती कृपा करतात? तर जीवाला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात, जे की इतर कोणीच करून देत नाही, म्हणून ते कृपावंत आहे. सगळ्यात मोठी कृपा कोणती आहे? तुम्हाला एका टाइमला जेवायला घातलं तर काय होईल? क्षणिक तृप्ती होईल. दुपारी भूक लागेल की नाही? पुन्हा संध्याकाळी भूक लागतेच. म्हणजे अन्नेनं क्षणिका तृप्ती. पण संत असं दान देतात की ते कल्पांतीही सरेना. कृपादान केले संती, कृपादान केले संती, ते कल्पांती सरेना, ते कल्पांती सरेना, ते कल्पांती सरेना. कृपादान केले संती, ते कल्पांतीही सरेना. असं कृपादान करतात की कल्पांतापर्यंत तुम्हाला हे सुधर. जोडिले हे न सरे धन, असं धन देतात ते तुम्हाला कधी अपुरं पडत नाही. म्हणून संत हे कृपावंत आहेत. मायबाप सुद्धा तुम्हाला जन्म देतात, कृपावंत आहेत. पण संत एवढे का नाहीत? त्याचं कारण रवी दीप हिरा दाविती देखणे, पण अदृश्य दर्शने संतांची. अदृश्य स्वरूपाचा परमात्मा तुम्हाला दाखवून देतात. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळव. संत काय करतात? धन्य हे आनंदाची सापडली स्वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपा. त्यांनी फेडियेला व बुद्धीचा मळ, आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळव. हे कृपादान करतात, म्हणून संत कृपावंत. विठाला विठा. दुसरं संतांचं देणं काय? कृपावंत कसे आहेत संत? माय बापे पिंड पाळीला माया, पण जन्म मरण जाया संत संग. संतांच्या संगतीत गेलं तरच जन्म मरणाची वार्ता खुंटते. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झाले चिरापडे. शरीरा येणे किजे, आणि येण्याची शरीरे, शरीरा येणे घडे किजे, आणि किंबहुना येर झारे चिरापडे. म्हणजे जन्म मरण वार्ता खुंटविली. उपदेशली गीता सुखी केले पार्था, जन्म मरण वार्ता खुंटविली. म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तरी संतांकडेच जावं लागतं. म्हणून तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, हा संतांचा उपकार आहे. आता तुम्हाला काय वाटतं की संतांचा आपल्यावर उपकार कशा कशा पद्धतीने आहे? सांगत बसलं तर खूप वेळ लागेल. थोडक्यात सांग. पहिल्यांदा तुम्ही जन्माला आलात, संतांची भेट होणं दुर्लभ. भेटही झाली तर संत आपलं कृपादान कसं करतात बघ. लावणी हात कुरवाळीला माथा, सांगितले चिंता न करावी, किंवा कृपा कटाक्ष न्याहाळले आपुले पदी बैसविले. संतांची जर कृपा झाली तर देवाची भेट घडवून आणतात, अन्यथा तुम्हाला देवाची भेट होणार नाही. देवाचं स्वरूप माहित आहे तुम्हाला. निर्गुण निराकार परमात्मा संतांनी सगुण साकार केला, रूपाला आणला, तुम्हाला समजून सांगितलं की देव असा आहे. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. आपल्यासाठी सोपा केला. अवघड होता परमात्मा. आपल्या बुद्धीला
किंवा दृष्टीला अगोचर नव्हता आणि बुद्धीला बी अगम्य होता, असा परमात्मा सोपा केला. तुका म्हणे सोपी केली पायवाट, हा संतांचा उपकार आहे. त्याच्यानंतर संतांनी एवढं मोठं ग्रंथाचं दान दिलं. तुकोबरायांनी गाथा लिहिला, आपण वाचला का? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आपण वाचली का? म्हणजे ग्रंथाचं दान दिलं. नाथ महाराजांनी एकनाथी भागवत, भारुडं, गवळणी, आपण किती त्याचा अभ्यास केला हे महत्त्वाचं आहे. संतांनी हे भरभरून दिलेलं दान आहे, म्हणून संत कृपावंत आहे. म्हणून तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावन. आता इथं एक सनकाधिक शब्द आलाय, त्याचं कारण सनकाधिक म्हणजे सनत, सनंदन, सनत सुजात आणि सनत कुमार असे 4 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. आता हे संत आहेत. तसेच बाकीचे अधिक म्हणजे अधिक करून सगळे संत, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निळोबाराय, हे सगळे संत. हे सगळे तुम्ही सनकाधिक संत, हे सगळे संतांना विनंती आहे काय, की तुम्ही कसे, तुम्ही मनविता कृपावंत, तुम्ही कृपावंत म्हणून घेता, तर मग आम्हाला तुमची कृपा कधी घडेल, कशी घडेल. आणि तुम्ही कृपावंत आहेत तर मग आमची विनंती देवाला सांगा. सनकाधिक संत हे 4 लहान लहान लेकरं, पण ह्यांचा अधिकार मोठा होता. केवढा अधिकार होता सनकाधिकांचा बघा. एकदा सनकाधिक वैकुंठाला गेले. आता वैकुंठात विष्णू भगवान आणि बाहेर पहारेकरी होते 2. त्यांचं नाव होतं जय आणि विजय. द्वारपाल असतात. गेटची पास असेल तरच मध्ये सोडतात, नाही तर नाही. मग हे 4 जण आले, ह्यांना अडवलं. कुणी अडवलं? जय आणि विजयानं, द्वारपालानं. सनकाधिकांना राग आला. देवाच्या आमच्यामध्ये आडपडदा नाही, आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा देव भेटला पाहिजे. नाव उच्चारलं आणि इच्छा केली की देवाला हजर झालं पाहिजे, एवढा अधिकार. देवाचं नाव घेतल्या क्षणी देवाला हजर व्हावं लागत होतं, कसले बी कामं सोडून. नाही आता माझं जेवण चालू आहे, थोडं जेवस्तूर थांबा. नाही, वाढिले ठाईचे भेने टाकून या धावावं लागतं, पळावं लागतं. किती त्वरा झाली गरुडात टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. भक्ताची हाक आल्यावर हातातला घास खाली टाकून देवाला पळावं लागतं. का? तर संतांचा, देवाचा, भक्तांचा अधिकारच तेवढा आहे. देवावर त्यांची सत्ता आहे. कुणाची सत्ता आहे? संतांची सत्ता आहे. संत जसं म्हणतील तसं देवाला वागावं लागतं. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहम्. मला नृसिंह रूपात दर्शन पाहिजे म्हणले, खांबातून देवाला यावं लागलं प्रल्हादासाठी. असा प्रल्हाद भक्त होता. प्रल्हादाची सत्ता देवावर. म्हणून नारायणराव तुमच्याच नावाचा जप केलाय प्रल्हादानं, नारायण नारायण. आणि त्याच्यासाठी स्तंभी नारायण प्रगटले. एक अवतार झाला विष्णूचा, नृसिंह अवतार. म्हणून काय सांगत होतो मी, की संत जे आहेत त्यांचा अधिकार कसा आहे बघा. देवाला प्रगट व्हावं लागतं. अहो पुंडलिकाला भेटायला जगाचा मालक आला. पुंडलिकानं सांगितलं देवा टाइम नाही, थांबावं लागतंय. कुणाला? जगाच्या मालकाला भेटायला. अरे मी तुला दर्शन द्यायला आलो, माझ्या आईवडिलाची सेवा चालू आहे, पितृपुण्य सेवा लाधला निधान, ब्रह्म सनातन अंग संगे. थांबावं लागतंय. कुठं थांबू? ही वीट पाठीमागं टाकली, एक वीट तिथली, आणि त्या विटेवर देवाला उभा केलं. आता सांगा, देवाच्या ऐकण्यात संत का संतांच्या ऐकण्यात देव? बरं किती वेळ उभा करावं ताट कळत काय? त्याला मर्यादा आहे की नाही? काहीच मर्यादा नाही. उभा मर्यादा पाठीशी भिडा न बोले पुंडलिकाशी. देवाची भीड तुटणार. पुंडलिकाला खाली बसू का, जीव का, किंवा कधी यायलाच काहीच नाही. गपचिप देव मौन रूपानं कमरेवर हात ठेवून जे उभा राहिला ते आता पुंडलिकानं सांगितलं, असंच युगे 28 विटेवरी उभा आणि वामांगी रखुमाई दिशे दिव्यशो. असाच उभा राहायचा. आता कसा? प्रमाणम भवाब्धेरिदम माम कानाम नितंब कराभ्यान धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असाच देवाला उभा केलं. सुंदर ते ध्यान वा वा वा.
वा, बबन महाराजाचा आवाज एकदम सुंदर. आता ह्याला म्हणायचं आणि आमचे सुरेश महाराज मृदंगावर म्हणल्यास लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. आता थोडं गेटप आलं विठ्ठला विठ्ठल. भक्त पुंडलिकानं देवाला उभा केलं. त्याच्या स्वतःसाठी झाला का हा उपकार? देवा त्याला तर देव भेटला, पण आज रोजी आपण पंढरपूरला गेल्यावर आपल्याला दर्शन भला भला पुंडलिका मानलासी जनलोका कोणे काळे सुखा कोण सांगितलं? हा, ऐशा कोण पावत. मग हा पुंडलिकानं वैकुंठीचा देव आणला भूतळा, हे त्याचा उपकार आहे. कुणाचा? धन्य पुंडलिका बहु बरे केले निदान आणले. मग आपल्याला उपकार म्हणून कृपावंत आहेत संत. भक्त जे आहेत, भक्ताचा संताचा असा अधिकार चलते. आता तुम्ही एखाद्या ऑफिसला गेल्यावर कुणाचाही अधिकार ऑफिसरवर चलत नाही. कुणाचाही चलतो का? त्याच्या फेवर मधले आहेत, त्याच्या म्हणण्यासारखं ऐकतो. सही दिली की त्याचं काम झालं. म्हणून तर आपल्याला काय लावावं लागतं? फिल्डिंग जॅक लावणं, तुम्ही काय म्हणता लगा लावणं, जे असे प्रकार करावे लागतात. कशासाठी? फाईल मंजूर करून घ्यायची असते. मग तुम्ही बघता ऑफिसरवर प्रभाव कुणाचा? मग देवावर प्रभाव जर संतांचा आहे, तर म्हणून संतांना विनंती आहे, तुम्ही सनकाधिक संत. मग जीवानं कल्याणासाठी केलेली ही विनंती आहे. अहो, मी आयुष्यभर परमार्थ केला, पण देवाला त्याचा रिपोर्ट करावा लागेल ना. आम्ही आयुष्यभर भजन कीर्तनात आम्ही आयुष्य घालायचं, देवा संसारावर पाणी सोडायचं, मुलाबाळाकडे लेकराकडे लक्ष द्यायचं नाही आणि सारखं तुझं चिंतन करायचं. मग शेवटच्या टाइमला आमचा रिपोर्ट तुला द्यावा लागेल, आम्ही असं असं केलं देवा. मग संतांना म्हणून विनंती केली आहे उत्तमरावानं. कोणती? की तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत. तुम्ही कृपावंत आहेत हे मी जाणलंय. कसं जाणलंय? अहो, पहावे पुराणे विचारून. तुका म्हणे नाही विश्वास तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. आता राहू द्या आवाज, असा छान आहे बघा. पहावे पुराणी विचारोनी. ज्याला विश्वास नाही त्यानं पुराणात बघा. पाहिली पुराणे धांडोळली दर्शने. आम्ही पुराणं बघितली म्हणूनच आम्हाला कळालं की संत कृपावंत आहे. आणि म्हणून विनंती करायला दुसऱ्या तिसऱ्याकडे नाही. अहो, विनंती बी करायची तर काम झालं पाहिजे त्याच्याकडेच करायची. उग कुणाच्याही पाया पडायचं नाही. पायच धरायचे तर एक तर विठोबाचे नाही तर संतांचे. तिसऱ्याचे पाय धरायची गरज नाही आणि गरज पडतच नाही. या दोघांचे धरल्या विठ्ठला विठ्ठला. आता आपलं चालू आहे सनकाधिक संत असा शब्द आलाय, त्याचं सांगू लागलो. जय विजयानं अडवलं, राग आला कुणाला? सनकाधिकांना. देवाच्या आमच्यामध्ये तुम्ही कोण द्वारपाळ? हे द्वारपाळ कुणासाठी आहेत? बाकी सामान्य लोकांसाठी. आमचा अधिकार, आमचा मालक, आम्ही जसं म्हणाल तसं येतो. आम्हाला पाहिजे तेव्हा इच्छा. मध्ये पडदा मंदिर बंद झालंय, आता या 4 वाजता नाही, आमच्यासाठी उघडावं लागेल. आणि मध्ये तुम्ही यायची गरज नाही. द्वारपाल म्हणले आमच्या मालकानं आम्हाला सांगितले तपासल्याशिवाय गेटच्या मध्ये सोडायचं नाही. चला लागला भांडण. दोघांच्या भांडणामध्ये सनकाधिकाने शाप देऊन टाकला. 3 जन्म
पृथ्वीवर दैत्य व्हाल, उन्मत्त होता, संतांची अवहेलना करता, संतांची अवहेलना करता, संतांना छळता आणि संतांचा शब्द मानत नाहीत. तुम्ही 3 जन्म पृथ्वीवर काय कराल? दैत्य कुळात जन्म घ्याल. आणि मग जन्म घ्यावा लागला. कसला शाप बघा जय विजयाला. कोणते 3 जन्म? रावण आणि कुंभकर्ण, त्याच्यानंतर शिशुपाल दंतवक्र आणि हिरण्यकश्यपून हिरण्याक्ष. किती झाले? हे जय विजयच आहेत तिघबी. भाऊ तिथेही भाऊच. कळालं का? हे जय विजय द्वारपालाला 3 जन्म पुन्हा काय करावं लागलं? दैत्य कुळात काढावे लागले. मग आता घाबरल्यावर मग विचारलं. आता म्हणले तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. तुमचा अधिकार कळाला नाही. शाप जरी बांधला तर उशाप देणारे तुम्हीच आहेत. आता तुमचेच पाय धरल्याशिवाय पर्याय नाही. जय विजयानं पाय धरले. बघा संतांचा आता उपकार कसा आहे. लगेच त्याला उशाप दिला. बरं ठीक आहे, विरोधी भक्तीनं का होईना पण परमात्मा तुमच्यासाठी एक अवतार घेईल. शिशुपालाला दंतवक्राला मारण्यासाठी कृष्ण अवतार झाला. हिरण्याक्षाला मारण्यासाठी पृथ्वी दाढेत धरून जाऊ लागला रसातळाला. तेव्हा देवानं कोणता अवतार घेतला? कोण सांग? कोणता अवतार घेतला? वराह अवतार घेतला. वराह अवतार. आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नृसिंह अवतार. माझे नृसिंह तो लेणे. कशासाठी? प्रल्हादासाठी आला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. त्याच्यानंतर रावण कुंभकर्णासाठी भगवान प्रभू रामचंद्र आले. म्हणजे विष्णूला किती अवतार घेऊन त्यांना दर्शन द्यावं लागलं. हे कुणाचा शाप होता? आणि उशाप बी संतांचाच होता. संतांच्या म्हणण्यानं देवाला पुन्हा 3 अवतारात येऊन त्यांचा उद्धार करावा लागला. रावणाचा तर उद्धार केला, त्याच्या राक्षस कुळाचा उद्धार झाला. देवाच्या हातानं मरण आलं. देवाच्या हातानं मरण आलं. हे म्हणून संतांचा एवढा उपकार वैऱ्यावर आहे. विरोधी भक्तीनं दैत्य कुळ जरी असलं, प्रल्हादश्चास्मी दैत्यानं, दैत्य कुळातच प्रल्हादासारखं फुल जन्माला आलं की नाही? दैत्य कुळात जन्माला आला पण देवाला सोडलं नाही. बरं, दैत्यांना सुद्धा मारल्यावर परमगतीला देवानं पाठविलं. संतांचं ऐकावं लागलं. सनकादिकांनी सांगितलं, देवा हे उन्मत्त होऊन यांना आम्ही शाप बी दिलाय, पण उशाप दिलाय, तुम्हाला अवतार घेऊन जावं लागतं. कुणाच्या ऐकण्यात देव? संतांच्या ऐकण्यात देव. म्हणून संतांना विनंती आहे. म्हणून उत्तमराव विनंती करतात, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. आता काय करा?
अभंगाच्या ध्रुव चरणात तुकोबराय सांगतात, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुम्ही संत मायबाप कृपावंत आहेत, दयाळू आहेत. आता तुम्ही काय करा, देवाला माझा नमस्कार सांगा आणि मला पदरात घ्या. असं कोण म्हणते? जीवानं संतांजवळ केलेली विनंती आहे. आणि निरोप कुणाला द्यायचा आहे? देवाला. निरोप देणारे कोण आहेत? संत. आणि विनंती करणारा जीव संताजवळ विनंती करतो. म्हणून जीवानं संताला विनंती करावी की एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. मी तवानात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माय बापा. देवा, तू मला या कोठाळ्यामध्ये जन्माला पाठवलंस. आता उत्तमरावांनी उत्तम संसारही केला. त्यांचे पुत्र नारायणराव या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून सर्व बोचरे परिवार त्यांच्या वाट्याला सुखदुःखही आले असतील. असा माणूस आहे का कोणी त्याच्या वाट्याला सुखदुःख आले नाही? पण देवानं ते ऐकले. सुखदुःख माझे ऐकले कानी कळवळा मनी करुणेचा. पण त्या दुःखातही हसत राहण्याची शक्ती देवा तू दिलीस. म्हणून तुलाच विनंती आहे. कारण आम्ही सगळे जावं तर कुणाकडे जावं देवा? ज्यानं जन्म दिला त्याच्याकडेच जावं लागलं. म्हणून देवालाच विनंती आहे की मायबाप संतांना विनंती करून देवा आम्हाला पदरात घ्या. कसे का असनात आम्ही मूढ पापी जैसे तैसे उतरी का असे लावोनी. फारच काही भक्ती आमच्याकडून झाली बी नसेल किंवा आम्हाला भक्तीचं वर्मही कळालं नसेल, आम्हाला सगळं समजेलच असं नाही ना. न जानामी तंत्रम न जानामी यंत्रम. आम्हाला माहित नाही. परम जाने मातस त्वदनुसरणम क्लेशहरणम. तुला अनुसरण केलं की आमचे पाप जातात. अनुसरे तो अमर झाला. अंतरला संसार न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. म्हणून आम्ही विष्णुदास झालो. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली, द्वादश ठिकाणी गंध लावले, पंढरीची वारी केली, भजन कीर्तन केलं, आयुष्य परमार्थात घातलं, निक्क वागलो तर पक्क भजन केलं. आता देवा आम्हाला पदरात घ्या. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. ही अंतकाळीची विनंती आहे जीवाची ना. आतापासूनच आपण सुद्धा त्या तयारीला लागावं लागतं. ऐन टायमाला देवाचं नाव मुखाला येत नाही. अंतकाळी ज्याच्या नाव अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका मने सुखा पार नाही. शेवटच्या टाइमला देवाचं नाव यावं का संसाराचं चिंतन व्हावं? अजिबात संसाराचं चिंतन होऊ नये. कुठली वासना आड येऊ नये. शेवटच्या टाइमला वासना घालते. कुणाची मशीद, जनावरात, नातवात, बायकोत, कशात ना कशात जीव अडकला की पुढची गती थांबते. म्हणून वासना शून्य जीवन झालं पाहिजे. वासना शून्य, वासना रहित. तर देवही विनंती मान्य करतो. नाही तर मग तुम्हीच पुन्हा तुम्हाला जन्माला घालता. आपणच आपलीच वासना पुन्हा वासनेच्या संगे घेणे लागे जन्म. अहो जड भरत राजा एवढा निष्कलंक महात्मा, पण शेवटला हरणाचं चिंतन केलं. हरणी गर्भा घाला तो घातला. आता म्हणजे एकेरी प्रमाणे एखादं घ्या, कारण वेळ होते. आपलं पुढचं चिंतन थोडकं आणखी गोड चिंतन आहे मधल्या चरणाचं, म्हणून थोडंसं एकेरी घ्या, महत्वाचे प्रमाण. म्हणून वासना रहित जीवन, कशाचीच वासना शेवटी नसली पाहिजे.
मग असं जीवन शक्य आहे? कमीत कमी म्हातारपणी तरी आपल्या आता वासना शमल्या पाहिजे की नाही? ठीक आहे, आता तुम्ही एवढे वर्ष झाला, आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले आजीवरी, नाही सापडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता जोड जोडीली मनुष्य देहायशी, फास्ट सांगतो. महालाभाची उत्तम राशी, हे बसलेल्यांनी थोडंसं लक्षात घ्या, हे आपल्यासाठी आहे. आता हे उत्तमरावानं तर देह सोडला, पण आपल्याला देह सोडण्याच्या पूर्वी सावध व्हायचे. कशासाठी सावध व्हायचे? की या देहामध्ये आपल्याला काय करायचंय? कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कोमे तात इति परिभावे सर्वम सारम मनसी विचारे बारंबार भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आपल्यालाही विचार करायचा आहे, कारण ह्या संसारातून आपल्यालाही तरुण जायचंय, नाही तर पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनोनी जीव काय मनोनी जीव भ्याला आणि शरण विठोशी शरण गेला विठोशी. म्हणून किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा भोवरा बहु थोरा वळसिया. अहो किती जन्म झालाय की, हा बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन. सीनच पदरात पडलाय. तुमच्या तरी पदरात काय पडलंय? अहो सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा सिन पावला माया वेष्टीला जीव माझा. म्हणून या मायेतून थोडं आपल्याला बाजूला यायचं. एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुन्हे कारे नव्हा. आता युधिष्ठिराला एक क्षण विचारलं, या जगात सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? त्यावेळेस युधिष्ठिराने सांगितलं, माणसं दुसऱ्या माणसाला स्मशानात पोहोचून येतात आणि घरी आल्यावर असा विचार करतात की तो मेला, मी मरणार नाही, मी अमर आहे, असा विचार करतात. हे जगातलं सगळ्यात मोठं मला आश्चर्य वाटते. मरणाची कारे नाही आठवण, यांना मरणाची आठवण नाही. बरं, जीवाला काय करायचे? मरणापूर्वी काही त्याला कर्तव्य आहेत ना. जववरी देह तववरी साधन करोनिया ज्ञान सिद्ध करा. मला परमात्मा जाणून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्माचं कर्तव्यच आहे, मला ह्याच जन्मात देवाला प्राप्त करायचे. आणि हे ज्ञान नाही. पुन्हा जर लक्ष 84च्या फेऱ्यात अडकला, पुन्हा ज्ञानच नाही, पुन्हा भजनही नाही. याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. मग एवढा चांगला नरदेह लाभलाय तर त्याची किंमत कळत नाही माणसाला. एवढा चांगला नरदेह हे काही साधारण आहे का? किती कोटी रुपये द्या, पुन्हा पुन्हा न शरीरम पुन्हा पुन्हा. म्हणून शरीर पुन्हा पुन्हा भेटत नाही. बरेच लोक सहजासहजी या शरीराकडे लक्षच देत नाही, कारण त्यांना त्याची किंमतच कळेल नाही की हे कसं आलं.
दिवसांनी प्राप्त झालाय. नरदेह दुर्लभ झाला. त्यांनी सांगितलं की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि तेही जर वाया घातला मग काय उपयोग. आणि याच जन्मात आत्माराम म्हणजे देवाची ओळखी करून घ्यायची. हे साते आलिया. ह्या बाजारात आलात संसाराच्या तुम्ही, फार काळ इथं आहेत की इथं पाहुणे म्हणून आलात तुम्ही, तर कोणीच फार काळ दीर्घकाळ राहण्यासाठी आलेला नाही. काही दिवस मुक्काम आहे प्रत्येकाचा इथं, आणि हा इहलोक सोडून जायचंय. मग तुम्ही पाहुणे म्हणून या बाजारात आलात संसार रूपी. त्याला म्हणायचं ए साते. साते म्हणजे बाजार. ए साते आलिया. काय काम करा मग? ओळंगा शारंग धरू, देवाची ओळख करून घ्या, नाही तरी संसारू वाया जाईल रया. हरिविन जन्म नरकची पै, आणि यमाचा पाहुणा प्राणी देव जर आपलासा नाही केला या जन्मात तर जन्म वाया गेला. अहो तू मुद्दल गमावली. जन्माला येऊन काय केलं? मुद्दल बी ठेवलं नाही. जन्म येऊन काय केली तो मुद्दल गमाविले वा, म्हणजे मुद्दल सुद्धा जतन झालं नाही. इतकं जीव आधपतनाला गेला. आणि ऊर्ध्व पतन म्हणजे वरवर जर विकास करत करत गेला तर ब्रह्मस्वरूप जीव होतो. याच शरीरात नर आपली करणी करे तो नर का नारायण हो जाय, ह्याच जन्मात होतो. म्हणून हे नरदेह इतका किमती आहे. नाशिवंत आहे पण त्याचा अर्थ ते टाकाऊ नाही, फार किमती आहे. नाही तर तुम्ही डॉक्टरला थोडंसं जर शरीरात बिघाड होऊ द्या, मग तुम्हाला लक्षात येते किती किमतीचं आहे ते. तुमचं हृदय किती किमतीचं आहे, फुफ्फुस किती किमतीचं आहे, किडनीज किती किमतीच्या आहेत तुमच्या. कधी कळते? ज्याचं गेलंय त्याला विचारा. ते कोट्यावधी पैसे खर्चून सुद्धा पुन्हा प्राप्त होत नाही. मग हे शरीर मिळालंय तर ह्याची किंमत करा. दुसरं बरं, ह्या देहातून नामस्मरण करून घ्या, खाऊन झोपू नका. काय करून घ्या? ह्या देहाला नामचिंतनात झिजवा, नाही तर बदमाश आहे हे शरीर, तुम्हाला अधपतनाला घेऊन जाईल. पुन्हा 84 फिरविते. का तर माणूस इथं नादाला लागते कशाच्या ना कशाच्या वासनेनं. काही आकर्षण आहे इथं माणसाला संसारात. खरंही कळना खोटंही कळना, खोट्याला खोटे याचे पिशे उरफोडी. मृगजळाला खरं समजित आहे, माया वेष्टीला जीव माझा. मृगजळ दिसे साचपणा ऐशे, खोटी याचे पिशे उरफोडी. पळत राहते या संसारात सुख, ह्या संसारात मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. कैसी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. अहो इंगळाची बाज आहे, ढेकणाची बाज आहे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. एखाद्याला म्हणलं बबन महाराज इथं छान बाज घातले पण बाजूला ढेक नाही, झोपी. तसा आहे संसारामध्ये. म्हणून ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्तीसी न त्याचा वाहू नये. मग इथं फार काळ सुखाची आशा करायची नाही. उलट मला नरदेह प्राप्त झालाय आणि तो किमती आहे हे जाणायचं. नुसतं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान एवढं म्हणायचं नाही. त्याची किंमत जाणायची, त्याच्याकडून काम करून घ्यायचं. तुम्ही दावणीला बैल बांधून उगं वैरण टाकता का? काम करून घेता बैल ऐकून? नाही, खाऊन बम ठेवता का बैल? फक्त नांगराला गाडीला लावता की नाही? त्याच्याकडून काम करून घ्यावं लागते. नौकर ठेवला, फुकट पगार देता? नाही, कोणी देते का फुकट पगार? काम करून घेता. मग ह्या देहाला बी तुम्हाला काम लावायचे. सोहम कोहम. कोहम म्हणजे तू कोण आहेस? सोहम मी तो आहे. अहम ब्रह्मास्मी ह्याची अनुभूती ह्या देहाला करून द्यायची आहे. नाही तर हे बदमाश आहे, इकडे जाऊ देत नाही. हे शरीर सुद्धा तुम्हाला या शरीराला प्रयत्नपूर्वक, कारण त्याच्यामध्ये जो बॉस बसलाय, बॉस तो मन आहे. आणि तो इतका बदमाश आहे मन नावाचा बॉस. तुम्हाला इंद्रिय काय करतात? बाहेर बहिर्मुख धावतात. आणि चला बासुंदी, आणि चला आमक, कशामध्ये कनक, कांता आणि कीर्ती ह्या तिन्हीत अडकवतात. थोडक्यात सांगतो, कनक म्हणजे पैशाचा मोह, कांता म्हणजे बाईचा स्त्रीचा मोह, पत्नीचा मोह, लेकरायचा मोह, आणि कीर्ती म्हणजे माझी कीर्ती व्हावी याचा मोह. हे तिन्ही कामाचे नाहीत. उलट आपलं नाव विसरलं पाहिजे, फक्त देवाला माहित पाहिजे. ह्या जीवानं भजन केलं. तुम्ही आता पेरता, पेरल्यावर पेरल्याला झाकून टाकता का उघडच ठेवता? बियाला रासन करावी लागते, कारण झाकी उपजले दान पुण्य. आपण केलेलं पुण्य, आपण केलेलं नामचिंतन झाकून ठेवायचं. उगत त्याचा पसारा सोशल मीडियावर करायचा नाही. का नाही? अहो जे पावरचं औषध असतंय त्याला पक्क बुचन असते. का तर बुचन दिलं झालं तर औषधाची पावर कमी होते. विठाला विठाला. म्हणून या जन्मात दान करा, व्रत करा, यज्ञ करा, पुण्य करा. जे करता येईल ते आताच करा, पुन्हा नाही. मग काय काय करायचं तेवढं कमीच आहे. अन्नदान करा, ज्ञानदान करा,
कीर्तन भजन करा, जे जमतंय ते करा. काहीच जमना गेलं तू रामकृष्ण हरी तरी म्हणा. रामकृष्ण हरी सोपा मंत्र आहे नाही? रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा, एवढं तरी येईल. किती मूड असला, किती आम्ही तो अनाथ अपराधी. आता सांगितलं मी, जीवाला कळतच नाही, कारण जीव ह्या मायेनं भ्रमित झालेला आहे. म्हणून संतांचे उपकार आहेत, संत जागृत करतात. मज निरंतर जागविती, आपल्याला येऊन जाग करतात. अरे जायची बी टाइम आली तरी नातूच सांभाळीत बसलास, देवाचं भजन कधी करणार? अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र मध्ये बालत्व पीडा रोग क्षय आणि काय भजनासी उरले ते पाहेगा. आयुष्यात भजन किती बाकीचं किती? 2 तास भजन करायचं म्हणलं तरी माणसं कंटाळतात, आणि 24 तास डोक्यात संसार म्हणल्या देव येईल का? आणि अंतकाळाला काय विनंती करणार तुम्ही संताकडे? संत तरी तुमची विनंती मान्य करतील का? देव तरी पदरात घेईल का? वासना शून्य जीवन झाल्यावर कुणाचीच गरज नाही. संतांना फक्त सांगायचा, रिपोर्ट द्यायचा, डायरेक्ट हे वाट गोमटी वैकुंठासी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, देव स्वागत करते जीवाचं. तुझं आयुष्य संपलं ना, संपू दे. पुढे सुद्धा आता उत्तम रावाला उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खाली. हा परलोकात जरी गेला, जीव इथून सोडून गेला म्हणजे त्याचं संपलं असं नाही. पुन्हा त्याच्या कर्मानुसार आणखी त्याला जन्म भेटत असतो. म्हणजे असं समजू नका नाटकाचा एक भाग संपला, तुमचा आताचा आयुष्य, पुढचा भाग चालूच होतो. आणखी पुढचा भाग सुरू होतो. कशामुळं? अहो केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले ऐशी किती. पुन्हा पुन्हा तुम्हाला आहे. म्हणून 184ची करा सोडवण रिगा या शरण पांडुरंगा. हे कळालं पाहिजे. वर्म म्हणजे हे भक्तीचं वर्म आहे. सगळं कळतंय माणसाला पण वर्म कळत नाही. काय करावं? भक्ती करतात माणसं पण भक्तीचं वर्म ते राहिले दूर राहिलं वर्म. भक्ती करतोय पण देवाचं ज्ञान नाही, तत्वाचं ज्ञान नाही. देव माझ्या हृदयात राहतो हे सुद्धा माहित नाही बऱ्याच माणसांना. कुठे आहे देव म्हणतात, देवच सापडला नाही त्यांना. आणि देव ज्याला सापडला आपल्या जवळच आहे, शरीरातच देव राहतो. वसे मध्यभागी देव शरीरा सर्वस्वच्या हृदय सन्निविष्टो. 15व्या अध्यायात देव म्हणतात, अर्जुना तू कुठं ऍड्रेस म्हणजे तुला सांगतो माझा पत्ता. मी प्रत्येकाच्या हृदयात ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशील. किंवा ईश्वर सर्वभूतानां हृदेशेर्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. आणि एवढंच नाही, प्रल्हादाला तर झाडा पानातही देव दिसला. यत् किंचित जगत सर्वं दृश्यते सूर्यते पिवा अंतर्बहिश्च तत् सर्वं व्याप्य नारायण स्थितः. जो सर्वत्र व्याप्त आहे म्हणूनच त्याला विष्णू म्हणतात. तो सर्वत्र व्याप्त आहे. जनी वनी अवघा देव दिसणाऱ्याला, म्हणून चष्मा घालता आला पाहिजे देव बघण्याचा. ह्या चर्मचक्षून जर देव दिसला असता तर अर्जुनाला दिव्य दृष्टी द्यावीच लागली नसती देवाला. दिव्यम ददामी ते चक्षु. विश्वरूप दर्शन दाखवताना देवानं सांगितलं तुला ह्या डोळ्याने पाहता येणार नाही, माझं तेजच तुला सहन होणार नाही. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन आहे. देवानं विश्वरूप दर्शन प्रकट केलं आणि अर्जुनाला दिव्य चक्षु दिले, तेव्हा त्याला ते पाहता आलं. मग त्याच्या लक्षात आलं की जो कृष्ण ज्याला मी माझ्या मामाचा मुलगा, आम्ही आत्मामेचे समजत होतो आणि एकेरी बोलत होतो, सखेती मत्वा प्रसभमे दुःखम, हे कृष्ण हे यादव हे सखी. आणि तो देव आहे, प्रत्यक्ष जगाचा मालक आहे. विश्वरूप दर्शन बघितल्यास कळालं. तसं आपल्याला सुद्धा एखाद्या आता इथं बसलेल्या माणसाचा काय अधिकार आहे कुणाला माहित आहे. किती मोठा माणूस असू शकतो, एखादी माता माऊली पतिव्रता असू शकते ह्याच्यात आलेल्या, आणि तिची देवावर सत्ता असू शकते. म्हणजे महाराजांना असं समजायचं काम नाही की प्रत्येक माणूस किती मौल्यवान आहे, कुणाचा अधिकार काय ते देवापाशी त्याची मेमरी कार्ड तपासल्याशिवाय कळणारच नाही. वर तुम्ही काय म्हणणार, महाराजांनी कीर्तन चांगलं केलं, बबन महाराजांनी चाल चांगली म्हणली, सुरेश महाराजांना इंद्रासारखा पकवाज वाजवला, तुम्ही स्तुती केली, आम्ही बोललो. पण देवाजवळ जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा आमचं खरं स्वरूप, मग तिथं जर आम्ही पास झालो तर मग मात्र ह्या जन्मातही उत्तीर्ण झालो. आणि तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थ विठ्ठलची एक देखलिया.
जन्माचं सार्थक कशाचं आहे? कोणी म्हणेल भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. भाग्य कशात आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. तुम्ही जर तुमचं जीवन सार्थकी लागलं असं कधी म्हणता येईल? विठ्ठलची एक देखलिया, बाकी पसारा सांगू नका म्हणतंय देव. नामचिंतन किती झालं, देवाचं कार्य किती झालं, आणि निक्क किती वागला, सज्जन झालात का, वासनाशून्य झालात का, मग तुम्ही माझ्याच मध्ये माझ्याच स्वरूपात येऊन मिळाल, यात शंका नाही. देवानं सांगितले तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसा. मी त्याला भवसागरातून तारून नेतो. भवसागर तारीन घ्या रे माझी भाक, साक्ष पुंडलिक केला असे. मी त्याचा भवसागर तारून नेतो. सगळ्यांना बाकीच्याला गोच्या बसतात, बुडतात, कोणी भवऱ्यात सापडतात, अनेक कुटाने. कशामुळं? ते जीवानच लावून घेतले, कशात तरी जीव अडकला. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णा. माझी तृष्णा शांत झाली पाहिजे, आणि जीवाची तृष्णा शांत होत नाही. अहो मरण अलीकडं आणि हाव पलीकडं, बरोबर आहे? हाव माणसाची मरस्तोर संपत नाही. म्हणणं सोपं आहे, वासना रहित होणं. प्रजहाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञ तदोच्यते. दुसऱ्या अध्यायात अर्जुन विचारतो की स्थित प्रज्ञ कसा असतो. देवानं सांगितलं जन अंतकरणातल्या सगळ्या कामना काढून टाकल्या, तो स्थित प्रज्ञ आहे. प्रजहाती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतान, जो आत्म्यामध्ये संतुष्ट आहे, आत्मन्यवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. म्हणजे आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा आमा. असा जीव जेव्हा होईल, आणि तो ह्या देहात करून घ्यायचा आहे तुम्हाला. फक्त खाऊन तुकडे मोडून झोपायचं नाही, नातू सांभाळीत बसायचं नाही, मशीन हलगट याच्यात जीव अडकायचा नाही. कामापुरता संसार करायचा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, किंवा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. काय करायचं? आणि रिकामा अर्धगडी राहू नको. आता हे म्हातारे रिकामे मला बसलेले दिसतात वट्यावर, इकडल्या तिकडल्या. कुचरवटा म्हणतात का इकडे, काय म्हणतात? कुचरवटा. गप्पा बिनकामे, फलण्याचं आसन बिस्ताण्याचं. अरे तुझं काय, तुझं काय आहे? मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि मग कळते मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता, पण विचारितच नाही, काय कळो येईल? म्हणून जीवाला चिंता वाटली पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. संतजन तुम्ही मला सांगा, कशानं माझा उद्धार होईल? होईल का नाही उद्धार? संत म्हणतात उद्धाराचा संदेह नाही, याच्या काही सेवका. पांडुरंगाभिमानी जीवदानी कोसा. अरे उद्धार काय? देव उद्धार करतोच. त्याचं कारण देवाचं गीतेत वचन आहे की माझा भक्त कधीच नाश पावत नाही. न मे भक्त प्रणश्यति क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्व शांती निगच्छति. वा, आता प्रल्हाद भाऊचे शिष्य वाटायला शास्त्री महाराज. आपले शास्त्री महाराजासोबत राहिल्याचा परिणाम आहे. संपूर्ण भगवद्गीता बबन महाराज, प्रत्येक श्लोक सांगण्याचं हे शास्त्री महाराज. आणि मला वाटतं आपल्या गावामध्ये हनुमान महाराजाची खरंच देणगी आहे. तुमच्या जवळ आहेत, त्यांचा तुम्हाला खरंच उपयोग झाला पाहिजे, फायदा झाला. कसा फायदा झाला पाहिजे? संतांचं तुम्हाला हे देणं आहे. अहो हनुमान महाराज इतक्या पोटतिडकीनं सांगतात, तुम्हाला त्यांचं वरवर बोललेला राग येते, मलाही माहीत आहे. महाराजांना वरवर बोललं, पण ते बोलणं कामाचं आहे, गोड बोलणं कामाचं नाही. गोड बोल्या महाराज बोलून काहीच उपयोग नाही. तिखटच बोलणारा महाराज पाहिजे, डायरेक्टली परिणाम होते. औषध कडूच पाहिजे, गोड औषध कामाचं. अवघं लहान लेकराला कसं असतं, पेत नाही म्हणून त्याला कशात तरी देऊन पाजवा. पण आपण लहान नाही, कोणी अर्ध्याच्या पुढी गेले, कुणाचं जवळ आलंय म्हणून किती आयुष्य राहिले माहीत नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ सारखा काळ करीत बैसला से लेखा गा. सारखा गातो वासुदेव मी ऐका. काय पुढे? डोळे झाकुनी रात्र करू नका, काळ करीत बैसला असे लेखा गा. तुमच्या सदा काळ गणना करी आयुष्याची. काळ सारखा लिहित बसलाय, तुमच्या पाठीमागच लागलाय. का किती या काळाचा सोसावा वळसा, किती या काळाचा सोसावा वळसा.
आणि काय सांगावं संतांनी, ही संतांची जागृती आहे. अरे बाबांनो सावध व्हा, किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरीसा पाठो वाटी, 184ची करा सोडवण, रिगाया शरण पांडुरंगा. प्रत्येकालाच मरण आहे. उत्तमराव गेले, त्यांच्या मागे तुम्ही जिवंत राहणार आहेत. माग तुम्ही जी आपली हराळी म्हणजे काय, दुर्वा घेऊन हराळ घेऊन तिथं आपण मेलेल्या माणसाच्या जवळ जातो, पुन्हा त्याला एकदा हराळ फिरवतो आणि तुमच्या मागं आम्ही बी आहेत म्हणतो की नाही. म्हणजे प्रत्येकाचा नंबर आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, आणि मरते उपजते सवेचिते, उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे, हे घटिका यंत्र आहे. तुका म्हणे माळ गुंतली गाडग्याची सुटी फुटली. म्हणून ह्या जन्म मृत्यूरूपी चक्रामध्ये आपण सर्वजण सापडलेले आहोत. मग येणे जाणे खेपा, येण्याची एके खुंटती, इथंच खुंटवायचं, पुन्हा पुन्हा नको. मग त्याच्यासाठी या देहानं साधन करावं लागतं. जव काळ असे दुरी ठेला, आधीच सावध व्हायचं. काळ येण्याच्या आधी, तो गच्ची दाबण्याच्या आधी, काळानं येऊन मुंडकं दाबण्याच्या आधी, जव काळ असे दुरी ठेला, तव तू काय हरिगुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरून या भला, न वंचे त्याला चुकू नको. म्हणून हरिभक्ती करा, नामस्मरण करा. हे संतांचं जे सांगणं आहे की बाबांनो ह्याच्यात तुमचा उद्धार आहे. नामेची तारिले कोट्यानो हे कोटी, नामेची वैकुंठी बैसविले. फक्त वैकुंठवासी लिहून वैकुंठाला जात नाही, त्याच्यासाठी नामचिंतन करावं लागतं. मग मात्र मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. मग त्याला अडचण नाही, त्याला ऊर्ध्व गतीला जायला कोणी रोखू शकत नाही. तो जीव डायरेक्ट वैकुंठाला, देव सुद्धा हसून त्याचं स्वागत करतो. अहो भीष्माचार्यानं शरपंजरी पडली होती आणि शेवटच्या टायमाला देवाला म्हणले, तू जसं रथाचं चाक घेऊन सुदर्शन चक्र घेऊन माझ्या अंगावर युद्धामध्ये अर्जुन जेव्हा मला मारत नव्हता तेव्हा तू धावून आलास, तसंच रूप मला दाखवून तुला बघत बघत अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्र्याति समदभावम याति नास्त्यत्र संशयः. असा देह मला सोडायचा आहे. म्हणून देवाला पाहत पाहत, देवाचं स्मरण करत करत ज्याचा देह गेला, ओमितेकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम स्मरण यप्र्याति नाही, ते कशाचं आहे, अंतकालेचं आहे. हा, आणि हे यप्र्याति त्यजन देहम सयाति परमाम गतिम विठाला विठ्ठल. अशा पद्धतीनं म्हणून शेवटच्या टाइमला आपल्याला कुठली अडचण येऊ नये जीवाला, म्हणून जीव हलका फुलका झाला पाहिजे, लवकर वर जातो, ऊर्ध्व गतीला जातो. कारण गती तेची मुखी नामाचे स्मरण, आणि अधोगती जाणवे मुखता. देवाशी सन्मुख झाला तर जीवानं एक पाऊल जरी टाकला, मला पंढरपूरला जायचं म्हणून, पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा, लगेच त्याला मोक्ष. काळ सुद्धा त्याच्याकडे पाहू शकत नाही. काळ गुलाम सलाम करी, कारण काळाला बी काय आज्ञा आहेत. यमदूताला सांगितलेलं आहे, तुम्हा नाही ते सत्ता, जे ते होय हरिकथा सदा घोष नामाचा. तिथं तुम्ही जायचं नाही, नका जाऊ तया गावा, शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. हे पुन्हा सांगितलं, यम सांगे दूतासी, यमदूताला सांगतात तिथं जायचं नाही. म्हणून तर आजा मिळाला न्यायला, यमदूतही आले आणि विष्णुदूतही आले, दोघांनी पास टाकला. अंतकाळाला त्यानं, त्या पाप्यानं नारायण नाव घेतलं, एकच नाव घेतलं नारायण. पुन्हा
ते बी त्याच्या 10व्या पोराचं नाव होतं नारायण. कुणाच्या? आजामेळाच्या म्हणा. तरी सुद्धा 10व्या पोराच्या निमित्तानं का होईना आमच्या मालकाचं नाव आले म्हणून विष्णुदूतानं त्याला आजामेळ भिल्ली तारिली कोणतेनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. आजामेळ पापराशी पण तोही नेला वैकुंठाशी. असा होते म्हणून शेवटच्या टायमाला नाव येणं त्याच्यासाठी अंती वासुदेव आद्य छंदे. आतापासून मनाला छंद घेतला तर शेवटला तो छंद कायम राहतो. आणि संसाराचा छंद घेऊन बसलात तेच आठवणार तुम्हाला. स्वप्नात सुद्धा जेने ध्यानी भावना भावीजे. स्वप्नात सुद्धा काय येते माणसाला? मग डोळा लागत खेळ देखीजे तेची स्वप्नी. स्वप्नात बी तेच येते जे जागृतपणे तुमचं चालू आहे सतत चिंतन. हे मन जे आहे, मन काय करतंय? सतत तुमचं चिंतन करतं. मन म्हणजे त्याच्यात मन बुद्धी चित्त अहंकार अंतकरण चतुष्टय आलं. त्या अंतकरण चतुष्ट्यात सतत जर चित्ताला चिंतन लावून दिलं तर मग चिंतने तद्रुपता, मग तो देव होऊन जातो. म्हणून त्याला काम द्यायचं. बसल्या बसल्या कामामध्ये काम काही म्हणा राम. आता मेथीची भाजी खुडीत बसल्या महिला, तुम्हाला काय काम आहे? मेथीची भाजी खुडीत नाम चिंतन करायला अडचण आहे का? स्वयंपाक करत करत काहीच अडचण नाही ना. म्हणून शुद्ध भावानं सात्विक भावानं स्वयंपाक केला तर तो कुटुंबात उतरतो. जसं अन्न तसं मन होतं. मग त्याला त्या जीवाला बी भजन करावं वाटतं. नाही तर सात्विक वृत्ती नसल्यास तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. आणि भजन जर रात्रंदिवस करायचं असलं तर सत्वगुण पाहिजे, नाही तर भजन करावं वाटत नाही. आळस येतो, अंग मोडून येते, कीर्तनाला जायचं म्हणजे झोप येते. हे कशाचे परिणाम आहेत? सत्वगुण प्रभावी नसल्याचे परिणाम आहेत. म्हणून तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाश कमनामय. म्हणून सत्वगुण प्राधान्यानं असला पाहिजे. करावा परमार्थ अहर्निशी वाटते. मग त्याला तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. करावा परमार्थ अहर्निशी. दिवस रात्र ज्या जीवाला वाटते की परमार्थच करावा, समजायचं सत्वगुणी माणूस आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आता तुम्ही प्रत्येकानं लक्षात घ्यायचे की प्रत्येकाला मृत्यू आहे. मृत्यूचं स्मरण ह्याच्यासाठी ठेवायचे की आपण सावध राहतो. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाची परी. मग इथं आल्यानंतर आपल्याला पै भक्ती आहे की मी जाणे ते तर सान तोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे. भलते देवाचा आपला कनेक्शन आपल्याला करायचे म्हणजेच भाव ठेवायचा आणि भावानं देवापर्यंत जायचं. आणि एकदा का देव त्याच्यापर्यंत जीव गेला त्याचं काम संपलं मग ह्या जन्माचं. आणि जर नाही गेला तर मग संत मात्र शिव्या देतात आपल्याला. अरे काय मूर्ख आहे, नरदेह पावनी नरदेह नुपजे नारायणी भाव. तरी मातेची अखोळे दगड आला पोटाशी. कसली शिव्या आता? हा बरं, एखाद्याला भरपूर आयुष आराम दिली, आरोग्य धनधान्य सगळी संपन्नता दिली, पण भक्तीविन माती मुखी त्याच्या. सगळं दिलं पण तरी सुद्धा भक्ती नाही त्याच्याकडे. तर भक्ती नसल तर भक्तीविन गेला अधोगती. उंच राव रंक हो का उंच नीच याती. भक्तीविन माती मुखी त्याच्या असं म्हणतात संत. त्याच्या पुढे म्हणतात अरे हरिभक्ती करत नाही त्याला सटविने नेला कैसा नाही. एवढे दिवस याला ठेवलंच कशाला पृथ्वीवर भार. म्हणून असं भार बनू नका आई वडिलाला, संतांना, देवाला. आपण मनुष्य आहेत, माणूस आहेत. दुर्लभम मानुषो लोकी. त्याच्यात दुर्लभम भारतीय जन्म, भारतात जन्म आहे. त्याच्यामध्ये व्यासांनी आपल्याला 18 पुराण, महाभारत, वेदांचे 4 भाग केलेत, ब्रह्मसूत्र दिलेत. मला वाटते प्रल्हाद शास्त्री न्यायाचार्य आहेत, न्याय वेदांताचार्य आहेत. आता महाराजांनी एवढं वर्ष अभ्यास केला, आपल्यापर्यंत ती ज्ञानगंगा आणली. आपल्याला काय अडचण आहे? सहज गंगा जवळून चालली आहे, पण आळशी आपण. आळशावर आली गंगा म्हणल्यासारखं आहे, पण आपल्याला ते घेता येत नाही. हनुमान महाराज एवढं पोट तिडकीनं तुम्हाला सांगतात तर आपण घेतलं पाहिजे. ते आपल्या जीवाचं कल्याण आहे त्याच्यात. विठ्ठला विठ्ठला. चला आता विस्तार जास्त करत नाही. म्हणून जीवानं थोडंसं लाजलं पाहिजे. पाप भिरू पाहिजे जीव आपला. पापाला तरी भिलं पाहिजे. कमीत कमी पाप
पुण्य झालं पाहिजे. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. आता थोडं फास्ट सांगतो. म्हणून जीवानं काय करायचं की देवाला विनंती करायची की देवा एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. आता शेवटच्या टायमाला मी विनंती केली. बरं, आता ही विनंती करताना देवाला अशी विनंती करायची संतांनी. जीव म्हणतो देवा संतांनो तुम्ही कृपावंत आहेत, दयाळू आहेत आणि माझ्यावर कृपा करून माझ्या वतीनं माझी विनंती, माझी करुणा तुम्ही संतांकडे भाका आणि देवाला विनवा. तुम्ही कृपावंत संत आहेत. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, हे संतजन हो माझी भाकावी करुणा, विनवा वैकुंठीचा राणा किंवा पंढरीचा राणा एकच. म्हणजे वैकुंठीचा जो राजा आहे तो आमचा मालक, जगाचा मालक, तो देव, तो आम्ही आपलासा करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केला. आता वाकडी का नीट देव जाणे, देवाला माहीत आमची सेवा कशी झाली, पण जी बी झाली त्याचा रिपोर्ट आम्ही प्रामाणिकपणे देवा तुझी भक्ती केली, संत वचनावर विश्वास ठेवला, भगवद्गीतेवर विश्वास ठेवला, पुराणावर वेदावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासातून आम्ही भक्ती, जीवनभर भक्ती केली. आता काही जणांना वाटतं याचा फायदा काय झाला, बरेच जण म्हणतात ना, पण तुकोबाराय म्हणले आम्हाला फायदाही माहीत नाही देवान तोटाही माहीत नाही. काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. देवाला माहीत लाभ झाला का हानी झाली, पण संत म्हणतात की हानी होणारच नाही. कसं काय तुम्ही, तर देवच गीतेत म्हणतात जो कल्याणकारक देवाचं काम करतो त्याची नाही कल्याणकृत कश्चित वा 100% मार्क दुर्गतीम तात गच्छेत, त्याला मी दुर्गतीला जाऊ देत नाही. मग त्याच्यात एखादी स्त्री असेल, एखादी वेश्या असेल तरी सुद्धा स्त्रियो वेश्यास्तता शूद्रास तेपी अंती परमगतीम, त्यांना सुद्धा मी परमगतीला नेतो. बरं, पापी असला एखादा, तर समजा एखाद्यानं भजनच केलं नाही किंवा उत्तमरावाचं करीत अर्ध्यामध्ये भजन त्यानं सोडून दिलं, मग काय तरी सुद्धा अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाक, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. जरी दुराचार्यातला दुराचारी बी येऊ द्या माझ्याकडे, मूढ पापी जैसे तै उत्तरी कासे लावोनी, तसा जरी आला तरी आमच्याकडे उद्धारच आहे, म्हणून त्याचा सुद्धा उद्धार होईल, यात शंका घ्यायचं काम नाही. हे ठणकावून हात उभा करून संतांनी सांगितले. उभारीला बाहो शुक सनकादिकी, उभारीला बाहो परीक्षिती लाहो दिसा साता, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. अरे आमचा देव, आमचा मालक एका हाकेसाठी त्या गणिकेला विमान घेऊन आला, तुकोबारायला सदेह वैकुंठाला घेऊन गेला. आयुष्यभर भजन केल्याच्या पावत्या प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, आणि मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संत तोषविले. म्हणे रामेश्वर भट्ट सकळा पुसून गेला तो विमानी बैसोनिया. तुकोबारायला न्यायला गरुड वाहन विमान आलं, स्वतः वैकुंठीचा मालक राणा आला, आणि म्हणून तुकोबारायने आधी विनंती केली ती, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. मला उद्धार करण्यासाठी गरुडाला विनंती केली, तू मालकाला घेऊन ये. आणि खरोखरच गरुड वाहन घेऊन देव स्वतः तुकोबारायला न्यायला आले आणि सदैव वैकुंठाला. हे कशाचा परिणाम सांगतोय मी,
जीवनभर केलेल्या भक्तीचा. म्हणून याजसाठी केला होता. म्हणून जीवनभर ह्याच्यासाठी 8 तास करा. कशासाठी? अहो भक्तीचा 8 तास करा. भक्तीचा 8 तास याच्यासाठी की शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून उत्तमरावांचा शेवटचा दिवस गोड कसा होईल? याजसाठी केला होता 8 तास. भक्तीचा जर 8 तास केला तर शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट तो भाला, माझा बहु गोड झाला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भाला, माझा बहु गोड झाला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. वा. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. असा शेवट गोड झाला पाहिजे. म्हणून शेवट तो होतो तुझी आणि गोड, मनवुनी चाड धरीत सो. आम्ही देवा शेवट गोड करण्यासाठीच असं हे धरून आहेत मनामध्ये 8 तास भक्तीचा. आणि तो शेवट आमचा तू गोड करण्यासाठी 3ऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात की माझी भाकावी करुणा, विनवा वैकुंठीचा राणा. संतजन हो, तुम्ही वैकुंठीचा राणा म्हणजे जो आमचा मालक आहे, ज्याची आम्ही भक्ती केली, आम्ही त्याचे दास, ज्याचा पंढरी वास, त्याला आमचा निरोप सांगा. आणि आता लवकरात लवकर वेळ करू नका.
तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. म्हणून लवकरात लवकर मला आता मूळ पाठवा अशी विनंती आहे. किंवा जसं आपण दिवाळी आली की लेकीला ओढ लागते माहेराची. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, तिला माहेरची काय लागते ओढ. तसं आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला. सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा. म्हणून आता आम्ही आमच्या माहेरला म्हणजे पांडुरंगाला भेटायला जात आहोत. म्हणून संत जनांना ही विनंती की आमचा शेवट गोड होण्यासाठी संतांनी देवाला असं सांगावं की आमचा अंगीकार करावा. मग अंगीकार ज्यांचा केला नारायण, ज्याचा ज्याचा बी देवाना अंगीकार केला त्याला पुन्हा घाबरायची गरज नाही की मृत्यूनंतरचं जीवन कसं आहे, अज्ञात आहे. आता तुम्हाला माहित आहे का पूर्वजन्मात तुम्ही कोण होता आणि पुढचा जन्म कोणता मिळणार आहे, सांगा कुणाला तरी माहित आहे. मग त्याच्याबद्दल अज्ञान आहे, भीती सुद्धा आहे. भीती आहे की नाही, मनात संशय सुद्धा आहे, भीती सुद्धा आहे. मग ही भीती जाईल कशी. अहो ज्यानं ग्रहपाठ केला तो विद्यार्थी आम्हाला लगेच लक्षात होतो चेहऱ्यावरूनच. कसं काय, तो ताट मानेनं गुरुजी समोर येतो. ग्रहपाठ पूर्ण झाला आपल्याला, छडी गुरुजी मारणार नाही. आणि ज्याचा ग्रहपाठ झाला नाही
तो खाली मान घालून इकडं तिकडं बसतो. त्याचं कारण गुरुजी कधीही विचारू शकतात, पण आपला ग्रहपाठ पूर्ण नाही. म्हणून ग्रहपाठ पूर्ण करून देवाजवळ जर गेला तर मात्र मग शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, अशी विनंती पुन्हा. मग तसं जर झालं तर ती संतामार्फत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग हे लक्षात घ्या. माझा दुसऱ्या अभंगातला भावार्थ तुम्हाला सांगतो. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आता माझं गोमट करा, कारण आता मी देवाकडे निघालो. आता आत्म्याचा प्रवास सुरू झालाय पुढचा. आता 1 वर्षानंतर आत्म्याला पुन्हा पुनर्जन्म भेटतो किंवा मुक्ती मिळते. जर मुमुक्षु असेल आणि त्यानं जीवनभर साधना केली असेल तर त्याला मोक्ष मिळतो. ज्याची वासना अडकली असेल त्याच्यानुसार त्याला वासनेच्या संगे, किंवा पातक केला असेल तर जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. ते आपण सांगू शकत नाही. चित्रगुप्तानं जसा हिशोब ठेवलाय तो सगळा हिशोब वही उघडतो आणि काळाभर आमक्याचं दप्तर म्हणलं की ते दप्तर निघत असतं. मग त्या दप्तरात त्याच्या कर्माचा लेखाजोखा असतो. त्याच्यानुसार जीवाला पुढची गती मिळते. पण त्याच्यातही असं आहे, संतांनी थोडीफार मध्यस्थी केली. आपला परमार्थ असला आणि पुढच्या पिढीने जर श्राद्ध आदी कर्म केलेले असले तर त्या जीवाला उत्तम गती मिळते. म्हणून हे सगळं करण्यासाठीच आजचं आयोजन आहे. म्हणून नारायणरावला धन्यवाद आहे की तुम्ही ज्ञानदान आणि अन्नदान दोन्हीच्या रूपानं सेवा आहे. म्हणजे समाजाचं अज्ञान घालवण्यासाठी कीर्तन आहे ज्ञानदान, आणि पोटाची तृप्ती करण्यासाठी अन्न महत्वाचं आहे. अन्नदान सुद्धा महान दान आहे, त्याच्याहून ज्ञानदान पवित्र आहे. म्हणून या दोन्हीचं आयोजन केलं. वेळ संपलेला आहे. या ठिकाणी उत्तमराव नारायणराव बोचरे यांच्या आज गंगापूजनाच्या कार्यक्रमानिमित्त मला आमचे माऊली महाराज पांचाळ यांनी या ठिकाणी बोलवलं. मला वाटते याच्या अगोदर मी सप्ताहामध्ये इथं आलेलो आहे 2-4 वेळा. माऊली महाराजांचं आमंत्रण, किंबहुना तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि योगायोग मला वेळ होता. आज तुमचा काही योग असेल, उत्तमरावाचं काही पुण्य असेल, माझंही काही पुण्य असेल, नारायणरावाचं असेल, ते आपल्याला ज्ञात अज्ञात माहीत नाही. परंतु कसं का होईना योग कर्म धर्म संयोगानं आज या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. मी माझं भाग्य समजतो. आणि उत्तमरावाला उत्तम गती मिळावी अशी आपण प्रभू पांडुरंगाच्या चरणी विनंती करूया. संतांना विनंती करूया की त्यांनी आयुष्यभर केलेल्या परमार्थाची पावती त्यांना मिळावी आणि या ज्ञानदान अन्नदानाच्या पुण्यानं पुढे उत्तमची गती, म्हणजे त्यांना पुढे उत्तम गती प्राप्त हो अशी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तत्पूर्वी सगळ्यांचे आभार मानण्यामध्ये मला ओळखी असलेले म्हणलं तर आपल्या तालुक्याचं भूषण नव्हे, जिल्ह्याचं भूषण परमपूजनीय प्रल्हाद शास्त्री दैठणकर यांच्या सोबत राहणारे आज बबन महाराज आमच्या सेवेला हजर आहेत. हे सुद्धा माझं भाग्य आहे. आता गोड आवाज खूप दिवसानं कानावर पडला, मंजूळ आवाज आहे आणि त्यांची ती साधना आहे. या साधनेचं कौतुक झालं पाहिजे. पण आपल्याला घरच्याची किंमत नसते, बाहेरचा एखादा जास्त मोठा गायक आला त्याची किंमत असते. परंतु बबन महाराजाची खरोखर कौतुक करण्यासारखा आवाज आहे. सुंदर प्रमाणात दिली. आज इकडं तिकडं एकही प्रमाण झालं नाही आणि भगवद्गीतेचे श्लोक सांगितले. भाऊंची कृपा आहे तुमच्यावर, 100% संतांची कृपा आहे. त्याच्यानंतर आमचे सुरेश महाराज सातपुते, शांत संयमी व्यक्तिमत्व, कधीही बघा हसतमुख चेहरा आणि वाजवण्यात कसूर नसते. कीर्तन लांबलं तरी त्यांना माहीत आहे. हनुमान महाराजाचा शिष्य आहे मी सुद्धा. माझंही कीर्तन 2 तासाच्या आधी होत नाही, पण तरी आता मी एक ठरवलं की 1.5 तास कीर्तन आणि अर्धा तास चाली. कारण का समाजाचा रोष येऊ नये म्हणून थोडंसं वेळ कमी केलेला आहे. त्याच्यामुळं फार लांबवण्यात मजा नाही. 11:30 ते 1:30 पर्यंत, म्हणजे 1:30 वाजला. माऊली महाराज पांचाळ यांनाही धन्यवाद. महाराजाचं नाव काय? हां, हरिचंद भाऊ, म्हणजे राजा हरिश्चंद्रच आहेत. ते काय दानसुरात पहिला क्रमांक आहे राजा हरिश्चंद्राचा आणि कर्णाचा. स्वप्नात विश्वामित्राला राज्यदान दिलेले असे. आता बाकी मला वाटतं ह्यांची बी ओळख आहे. मला काय नाव महाराजाचं? कोंडराम महाराज, म्हणजे जुने भजनातले भीष्माचार्य आपल्या कोटाळ्याचे. आणि इतरही माऊली महाराज, त्यांचे बंधू, त्यांच्याकडे आलो मी आत्ता आल्यावर. थोडासा वेळ, फक्त 15 मिनिटं मला जास्त झाले, मग त्याच्यात अर्धा तास
लागला आपल्याला सगळं करायला. थोडं लांबून आलो त्याच्यामुळं उशीर झाला, नाही तर मी वेळेच्या पूर्वी 15 मिनिट तरी हजर असतोच. चला, त्याच्यानंतर साऊंड सिस्टीम पुन्हा पुन्हा उत्तम दिली. थोडंसं पहिल्यांदा झालं पण छान. आणि तुम्ही श्रोते प्रसन्न चित्तानं माझ्यासमोर बसले, नाही तर असं उगं भावपूर्ण श्रद्धांजली व्हायल्यासारखं बसल्यावर वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विन. म्हणून माता माऊले बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झाल्या. जे काही संतांचे वचन सांगितले ते माझे नाही. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संधी नोहे अंगभूत युक्ते. म्हणून बोलण्याच्या ओघात कुणाला काही शब्द लागला असेल तर क्षमा करा. तरी न्यूनते पुरते अधिकही सरते, करुणे घ्यावे विनवितो तुम्हास. या न्यायानं झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर